आज आपण बनवूया झटपट, हेल्दी आणि गरमागरम उपमा, जो सगळ्यांनाच आवडेल. सर्वप्रथम लागणार आहे रवा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, थोडीशी उडीद डाळ, मोहरी, तेल, मीठ आणि कोथिंबीर. सुरुवातीला उडीद डाळ 10-15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. आता कढई गरम करून रवा छान हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्याच कढईत शेंगदाणेही भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्यांचा बारीक कूट करून घ्या. आता त्याच कढईत थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. फोडणी तडतडली की चिरलेला कांदा घालून परतून घ्या. यानंतर भिजवलेली उडीद डाळ घालून हलकी सोनेरी होईपर्यंत परता. मग हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं छान एकजीव करा. यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. पाणी उकळायला लागलं की भाजलेला रवा हळूहळू घालत सतत ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आता झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्या. तयार आहे तुमचा मस्त, मऊ, झटपट आणि हेल्दी गरमागरम उपमा.